पैठण तहसील प्रशासनाच्या वतीने अंगणवाडी बालवाडी सेविकांना नवीन मतदान नोंदणी दुरुस्त कामाचे आदेश देण्यात आले असून अंगणवाडी सेविकावर अगोदरच इतर कामांचा ताण असल्याने आदेश रद्द करण्यासाठी आयटक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले। 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व विधानसभा निवडणुकीचे काम बोजा एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी बालवाडी सेविकांवर टाकल्याने सेविकांना मानसिक शारीरिक त्रासाबरोबर असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तर दुसरीकडे तहसील प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीचे मानधन देण्यात आले नाही। या सर्व बाबींचा विचार करून तहसील प्रशासनाने अंगणवाडी बालवाडी सेविकांच्या मोबाईलवर टाकण्यात आलेल्या नवीन मतदान नोंदणी दुरुस्ती अधिकारी नियुक्तीचे आदेश तात्काळ रद्द करावे। महाराष्ट्र राज्य आयटक संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने अंगणवाडी बालवाडी सेविकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पैठण तहसील प्रशासनास देण्यात आला आहे। पैठण तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाने आणि आमच्या महिला बालकल्याणच्या जे आहे आमच्या सुपरवायझर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत ह्या महिलांना जे काम दिलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतीसांना ऑलरेडी अगोदरच अंगणवाडी सेविकेची वेळ 10 ते 5 असल्यामुळे 4 असल्यामुळे बाकीची इतर कामं त्या करू शकतच नाही। त्यांच्या अगोदरचे मोबाईलचे जे कामं आहेत तेच एवढे जास्त झालेले आहे। याच्या अगोदर हे लोक याची निवडणूक झाली होती तेव्हा या महिलांनी काम केलेलं आहे, त्याच्यानंतरही केलेले आहे, आता दिलेलं आहे। कामाचा मोबदला देत नाही हे तर तितकंच खरं आहे, पण कामाचा मोबदला आता जरी ते द्यायचं म्हटले तरी पण ऑलरेडी काम जास्त असल्यामुळे आम्ही ते काम करू शकणारच नाहीये। आणि त्यांनी व्हॉट्सअपवर जे मेसेज टाकलेले आहे आणि व्हॉट्सअपवर त्यांनी यांना ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे त्या ऑर्डर आम्ही स्वीकारलेल्या महिलांना व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे त्यांना स्वीकारावं लागलेलं आहे, पण लेखी तक्रार आम्ही कोणी दिलेली नाही। तेवढ्यासाठी आम्ही आज आयटक संघटनेच्या वतीने इथं या तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये आम्ही इथं आलेले तहसीलदारांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत। जर का त्यांनी आमचं हे निवेदन स्वीकारलं आणि तरी जबरदस्तीने त्यांनी आम्हाला काम दिले तर पुढील जो आंदोलन आहे तर आम्ही इथं मोर्चा घेऊन येणार आहोत आणि पैठण तालुक्यातल्यामध्ये आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मोठं आम्ही आंदोलन करणार आहोत। ह्या इशाऱ्यासाठी लोकशाही पद्धतीने आम्ही इथं निवेदन देणार आहोत, रितसर निवेदन देणार आहोत। कारण आयटक संघटना ही फार शिस्तबद्ध आहे। पहिल्यांदा आम्ही रितसर अर्ज इथं निवेदन द्यायला आलेलं आहे। जर इंडिया न्यूज टीवी 24 करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपति संभाजीनगर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।